नमस्कार, मी प्रल्हाद सोणे. आपण पाहतात ओमसाई न्यूज. कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्ह्यात दिनांक 28, 29, 30 मार्च या 3 दिवस टाळेबंदीचा निर्णय घेतल्याने जामनेर तहसीलदार माननीय अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक श्री प्रताप इंगळे, मुख्याधिकारी श्री राहुल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे यांनी जामनेर तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले. आरोग्याची काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, विनाकारण घराबाहेर पडू नये. जामनेर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. नागरिकांनी सुरक्षित राहून आपल्या व आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार माननीय अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक श्री प्रताप इंगळे यांनी केले आहे. So music studio. So music studio. So music studio. तरी जळगाव या आदेशामुळे कोरोनाची जी परिस्थिती बघता पेशंटची संख्या जामनेर तालुका व जिल्ह्यामध्ये वाढत आहे. त्या अनुषंगाने दिवसाच्या लॉकडाऊनबाबत मान्य जिल्हाधिकारी यांनी आदेश प्राप्त केलेला आहे. कालचा होळीचा सण होता आणि त्या अनुषंगाने किंवा धुलिवंदनच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येण्याची शक्यता नाकारता येते. त्या अनुषंगाने योग्य तो पोलीस बंदोबस्त आणि स्थानिक स्वराज्य काल होळीचा सण देखील अतिशय घरच्या घरी साजरा केला. आज धुलिवंदन देखील आहे. योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुठेही कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही याकडे पोलीस विभाग सर्व लक्ष ठेवून आहोत. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि जामनेर देखील लक्ष ठेवून आहोत. तरी या निमित्ताने आपल्या माध्यमाच्या दृष्टीने मी सर्व नागरिकांना देखील विनंती करतो की आपण जसं काल सहकार्य केलं तसं आज देखील आणि उद्या देखील सहकार्य करावे. शासनाचे जे नियम आहेत कोणत्याही प्रकारे गर्दी करू नये, फक्त काही आवश्यक असेलच तरच बाहेर पडावे आणि शासनाला वेळोवेळीच्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे सहकार्य करावे. सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर कंपल्सरी करावा. त्या निमित्ताने मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो. माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात दिनांक 28, 29, 30 असे 3 दिवस लॉकडाऊनचा आदेश प्राप्त झाल्यानंतर आपण जामनेर शहरामध्ये चौकात जामनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना ड्युटीसाठी लावण्यात आलेले आहेत. कर्मचारी आहेत, होमगार्ड आहेत, अधिकारी आहेत आणि आदेशाचं अंमलबजावणी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मी याद्वारे सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणीही विनाकारण बाहेर फिरणार नाही किंवा गरज नसताना कुठेही जाणार नाही. सर्वांनी स्वतः सतर्क राहावे, स्वतः काळजी घ्यावी, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आणि स्वतः एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या निर्देशाचे पालन करावे. विनाकारण कोणी फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम सध्या आम्ही सुरू केलेली आहे. म्हणून कोणीही आमच्या कायद्याच्या चौकटीत जर मिळाला तर त्यांना आम्ही सोडणार